गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण डेरिवेशन स्टडी केले प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल आणि प्रेशर एक्झर्टेडचा फॉर्म्युला होता पी इज इक्वल टू 1/3 रो सी स्क्वेअर आर एम एस. बरोबर आहे. आपण प्रेशर एक्झर्टेडचं डेरिवेशन कसं स्टडी केलं मी पुन्हा एकदा सांगतो. आपण पहिल्यांदा मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी 3 कंपाऊंडमध्ये रिझॉल्व केली, एक्स वाय आणि झेड. त्यानंतर आपण फर्स्ट मॉलिक्यूल कन्सिडर केला, त्या मॉलिक्यूलचा मोमेंटम बिफोर कोलिजन फाइंड केला, त्या मॉलिक्यूलचा मोमेंटम आफ्टर कोलिजन फाइंड केला. त्यानंतर आपण चेंज इन मोमेंटम फाइंड केला. तो चेंज इन मोमेंटम फर्स्ट मॉलिक्यूलसाठी आला होता -2m(v(x)1). आता मोमेंटम कॉन्झर्व असतो, याचा अर्थ मॉलिक्यूलनं लूज केलेला मोमेंटम म्हणजे मोमेंटम गेन बाय वॉल असणार. मग त्याच्यावरून आपण वॉलनं एका कोलिजनमध्ये गेन केलेला मोमेंटम फाइंड केला. नंतर आपण फाइंड केला टाईम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन विथ सेम सरफेस. तो टाईम इंटरवल आला 2l/Vx, म्हणजे फर्स्ट मॉलिक्यूलसाठी 2l/Vx1 आलं. त्यानंतर फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट मॉलिक्यूल फाइंड केला. फोर्स एक्झर्टेड इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मग त्याच्यावरून आपण फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट मॉलिक्यूल फाइंड केला. तसं सेकंड मॉलिक्यूल, थर्ड मॉलिक्यूल, आणि मग आपण फाइंड केलं फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस, force exerted by all molecule traveling parallel to y axis, force exerted by all molecule traveling parallel to z axis. मग त्याच्यावरून आपण प्रेशर एक्झर्टेड बाय फर्स्ट मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस फाइंड केलं. प्रेशर एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस, प्रेशर एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू वाय ॲक्सिस, प्रेशर एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू झेड ॲक्सिस. हे आपण फाइंड केलं आणि मग ॲव्हरेज प्रेशर फाइंड केलं. पी इज इक्वल टू PX + PY + PZ/3. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, त्याच्यावरून आपल्याला मिळालं प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल. आणि हे प्रेशर एक्झर्टेड किती असतं? P इज इक्वल टू 1/3 रो सी स्क्वेअर. ओके. मग आता आपल्याला एक इम्पॉर्टंट डेरिवेशन स्टडी करायचं आहे, एक्सप्रेशन फॉर RMS व्हेलॉसिटी. ओके, आता लक्ष द्या. P इज इक्वल टू 1/3 रो सी स्क्वेअर. बरोबर आहे. पी म्हणजे प्रेशर, रो म्हणजे डेन्सिटी, सी म्हणजे RMS व्हेलॉसिटी. ओके. आता डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफॉर पी इज इक्वल टू 1/3 हे आलं m/v इंटू सी स्क्वेअर. मग PV इज इक्वल टू 1/3 mc स्क्वेअर. Therefore 3PV is equal to mc square. C square is equal to 3PV upon m. For 1 mole of gas, PV is equal to RT. Therefore C square is equal to 3RT upon m. Therefore C is equal to √3RT upon m. This is formula for RMS velocity. RMS velocity relation आलं √3RT upon m. ओके. आता R upon m is nothing but K upon small m. त्यामुळे RMS velocityचं अजून एक रिलेशन आलं, RMS velocity इज इक्वल टू 3kT अपॉन स्मॉल m. आता या डेरिवेशनवरनं एक प्रूव्ह झालं, C इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. RMS व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर, किंवा C1/C2 इज इक्वल टू √T1/T2. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर RMS व्हेलॉसिटी. अगदी सोपं डेरिवेशन आहे. या टॉपिकमध्ये आता पुढचे डेरिवेशन आहेत ते छोटे छोटे डेरिवेशन आहेत आणि अगदी सोपे सोपे डेरिवेशन आहेत. कसं सॉल्व केलं बघा. P इज इक्वल टू 1/3 रो सी स्क्वेअर. डेन्सिटीला पुट केलं मास अपॉन व्हॉल्यूम. मग मला मिळालं 1/3 m/v इंटू सी स्क्वेअर. व्ही इकडे घेतलं. PV इज इक्वल टू 1/3 रो सी स्क्वेअर. 3ला पण इकडे ॲडजस्ट केलं. 3PV इज इक्वल टू mc स्क्वेअर. Therefore C square is equal to 3PV upon m. For 1 mole of gas, PV is equal to RT. Therefore C square is equal to 3RT upon m.
आणि सी आलं √3 RT अपॉन कॅपिटल एम. यातलं टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर, एम म्हणजे टोटल मास. आता तुम्ही न्यूमरिकलमध्ये घेताना हे टोटल मास म्हणजे मॉलिक्युलर वेट घ्यायचं. ओके. आता आर अपॉन एम म्हणजे के अपॉन स्मॉल एम असतं. मग त्याच्यावरनं आपण प्रूव्ह केलं RMS व्हेलॉसिटी इज इक्वल टू √3 kT अपॉन स्मॉल एम. ओके. यातले के म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि एम म्हणजे मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल. क्लिअर झालं? ओके. मग आता आपल्याला पुढचं रिलेशन स्टडी करायचं आहे, एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ओके. मग बघा, एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी P इज इक्वल टू 1/3 ρc². डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. सो हे आलं 1/3 मास अपॉन व्हॉल्यूम इंटू c². टोटल मास इज नथिंग बट स्मॉल एम इंटू कॅपिटल एन. बरोबर आहे. मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल इंटू टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन व्ही इंटू c². देअरफॉर पी व्ही इज इक्वल टू mn(c²) आणि हे 1/3. बरोबर आहे. मग ही साईड आहे, याला 2 न मल्टिप्लाय डिवाइड करतो. म्हणजे हे आलं 2/2 इंटू 1/3 mn इंटू c². मग टर्म्सना रिअरेंज करतो. हे 2/3 n इंटू ब्रॅकेट हाफ mc². हाफ mc² म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल. सो हे आलं 2/3 n इंटू ke ऑफ सिंगल मॉलिक्यूल. ke ऑफ सिंगल मॉलिक्यूल. मग n इंटू ke ऑफ सिंगल मॉलिक्यूल म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी झाली. एन म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बरोबर आहे. कॅपिटल एन म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल. मग टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल म्हणजे ही टोटल कायनेटिक एनर्जी झाली. मग हे आलं 2/3 ke ऑफ टोटल गॅस मॉलिक्यूल. देअरफॉर ke इज इक्वल टू, हे पी व्ही आहे, ke इज इक्वल टू 3/2 PV कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी 3/2 PV. आता PV इज इक्वल टू RT असतं. देअरफॉर ke इज इक्वल टू 3/2 RT. सो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला आला 3/2 PV और 3/2 RT. लक्षात आलं? हां. मग आता पुढचं रिलेशन स्टडी करूयात, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. ओके. P इज इक्वल टू 1/3 ρc². कायनेटिक एनर्जी प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल, इट इज 1/3 ρc². रो म्हणजे डेन्सिटी, म्हणजे हे आलं 1/3 m अपॉन व्ही इंटू c². सो हे आलं 1/3. टोटल मास म्हणजे मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल इंटू टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स व्ही इंटू c². सो हे आलं 2 न मल्टिप्लाय डिवाइड करतो. 2/2 इंटू 1/3 mn अपॉन व्ही इंटू c². बरोबर आहे. देअरफॉर P इज इक्वल टू 2/3 n अपॉन व्ही इंटू हाफ mc².
बरोबर आहे. देअरफॉर 3/2p इज इक्वल टू n अपॉन v इंटू केई ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल. बरोबर आहे. मग हे आलं 3/2p इज इक्वल टू 1 अपॉन v इंटू टोटल केई. आता हे टोटल केई डिवायडेड बाय व्ही म्हणजेच काय, केई पर युनिट व्हॉल्यूम. केई पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू आलं 3/2p. कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम फॉर्म्युला आला 3/2p. ओके. तसंच आता बाकीचे रिलेशन पण न्यूमरिकलसाठी मी तुम्हाला सांगून ठेवतो. केई पर मॉलिक्यूल, केई पर मॉलिक्यूल इट इज 3/2 kT. कायनेटिक एनर्जी पर युनिट मॉलिक्यूल 3/2 kT. कायनेटिक एनर्जी पर युनिट मोल इज 3/2 RT. कायनेटिक एनर्जी पर युनिट मोल 3/2 RT. कायनेटिक एनर्जी पर युनिट मास केई पर युनिट मास इज 3/2 RT upon m. So these are different relation for kinetic energy. हे रिलेशन खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय आला, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल इट इज 3/2 PV. किंवा कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी फॉर्म्युलाला 3/2 RT. मग त्याच्यावरून आपण डिफरंट रिलेशन प्रूव्ह केले. केई पर युनिट व्हॉल्यूम 3/2p, केई पर मॉलिक्यूल 3/2 kT, केई पर मोल 3/2 RT, केई पर युनिट मास 3/2 RT अपॉन कॅपिटल M, वेअर कॅपिटल M इज मास ऑफ टोटल मास म्हणजेच मॉलिक्युलर वेट. एक्झामला यावर न्यूमरिकल विचारतात. मग तुम्हाला 3 मार्कच्या न्यूमरिकलमध्ये केई पर मॉलिक्यूल, केई पर मोल, केई पर युनिट मास फाइंड करायचं असतं. तर हे रिलेशन लक्षात आले. तर आता आपल्याला अजून एक डेरिव्हेशन स्टडी करायचे, ते म्हणजे बॉइल्स लॉ. सो अकॉर्डिंग टू स्टेटमेंट बॉइल्स लॉ, आपण बॉइल्स लॉला स्टेट करतो टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, प्रेशर ऑफ गिवन मास ऑफ अ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम. सो PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा काय झाला बॉइल्स लॉ. तर आता बॉइल्स लॉला आपल्याला प्रूव्ह करायचे ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅस. ओके. मग आता बघा P इज इक्वल टू 1/3 रो सी स्क्वेअर. सो हे आलं 1/3 M अपॉन V इंटू सी स्क्वेअर. सो हे आलं 1/3 M इंटू N अपॉन V इंटू सी स्क्वेअर. तुमच्या एक लक्षात आलं आहे का, सगळे डेरिव्हेशन एक टाईपचेच आहेत. आपण तेच पुन्हा 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 प्रूव्ह करतोय. ओके. सो हे आलं 2 न मल्टिप्लाय डिवाइड करतो 2/2 इंटू 1/3 MN अपॉन V इंटू सी स्क्वेअर. हे V इकडे ॲडजस्ट करतो. देअरफॉर PV इज इक्वल टू हे आलं 2/3 N इंटू हाफ MC स्क्वेअर. दिस इज केई ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल. सो PV इज इक्वल टू 2/3 N केई ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल N इंटू केई ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल म्हणजे टोटल केई, ॲव्हरेज केई. देअरफॉर PV इज इक्वल टू 2/3 इंटू केई ॲव्हरेज. आता कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असते. आत्ताच आपण रिलेशन प्रूव्ह केले ते बघा. कायनेटिक एनर्जी
is equal to 3/2 RT. So kinetic energy directly proportional to temperature. With increase in temperature, kinetic energy will increase. With decrease in temperature, kinetic energy will decrease. If temperature is constant, kinetic energy is also constant. So according to statement of Boyle's law, temperature कायम कसं असतं, कॉन्स्टंट असतं. मग इफ टेम्परेचर इज कॉन्स्टंट, देन कायनेटिक एनर्जी विल ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. याचा अर्थ हा पूर्ण फॅक्टर 2/3 KE ॲव्हरेज हा कॉन्स्टंट झाला. सो ॲट मी काय म्हटलं लक्षात आलं का, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल is a function of temperature. Average kinetic energy of gas molecule is directly proportional to temperature. So when temperature remains constant, kinetic energy, average kinetic energy will also remains constant. म्हणजे 2/3 KE average हा जो प्रॉडक्ट असणार आहे तो जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट राहिला, दॅट इज PV इज इक्वल टू कॉन्स्टंट आलं. Therefore P is inversely proportional to V. So this is Boyle's law. लक्षात आलं. आपण काय केलं, आपण आपलं अजम्पशन यूज केलं, कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ, वेन टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, कायनेटिक एनर्जी विल ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे प्रॉडक्ट 2/3 इंटू ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी हे कॉन्स्टंट झालं, दॅट इज PV इज इक्वल टू आलं कॉन्स्टंट. म्हणजे P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आलं, V आलं. क्लिअर झालं. तर हे होतं बॉयल्स लॉ. सो ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेअरी ऑफ गॅस आपल्याला एक छोटे छोटे डेरिवेशन प्रूव्ह करायचे होते. मग आपण पहिल्यांदा प्रूव्ह केलं एक्सप्रेशन फॉर RMS व्हेलॉसिटी. त्याच्यावरनं आपण प्रूव्ह केलं की RMS व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडररूट टेम्परेचर. त्यानंतर आपण कायनेटिक एनर्जीचे डिफरंट रिलेशन स्टडी केले आणि त्यावरनं प्रूव्ह केलं कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग त्याच्यावरनं आपण प्रूव्ह केलं बॉयल्स लॉचं डेरिवेशन स्टडी केलं. ओके, तर हे छोटे छोटे डेरिवेशन आहेत, हे बोर्डला 3 मार्क्ससाठी वगैरे विचारतात. ओके, मग आता पुढचं एक इम्पॉर्टंट आपल्याला रिलेशन स्टडी करायचं आहे. हे थेरीसाठी देखील फारसं इम्पॉर्टंट नाही आहे आणि JEEसाठी देखील फारसं इम्पॉर्टंट नाही आहे. कदाचित ह्याच्या ग्राफवर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. मी महाराष्ट्र बोर्डचं बुक बघितलं तर त्याच्यामध्ये मॅक्सवेल्स लॉ दिलेलाच नाही आहे, पण कदाचित त्याच्यावर JEE नीटला क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून मी तो घेतोय. मॅक्सवेल्स लॉ. मॅक्सवेल्स लॉ ऑफ मॉलिक्युलर स्पीड आपल्या बोर्डच्या बुकमध्ये हे दिलेलं आहे. एक असं त्यांनी स्क्वेअर केलं आहे, त्या स्क्वेअरमध्ये दिलं आहे. एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. ऑन पेज नंबर 60 डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीड ऑफ मॉलिक्यूल असा एक पॉईंट त्यांनी दिला आहे, डू यू नो म्हणून असं फ्रेम करून. तर हा पॉईंट आपल्या सिलेबसचाच आहे, त्यामुळे आपल्याला स्टडी करावं लागेल. आता बघा, ॲट गिवन टेम्परेचर गॅस मॉलिक्युल्स आर इन रँडम मोशन. बरोबर आहे. दे पजेस डिफरंट व्हिलॉसिटी इन डिफरंट डिरेक्शन. सो वी फाइंड ॲव्हरेज व्हिलॉसिटी. एका पर्टिक्युलर टेम्परेचरला गॅस मॉलिक्यूल रँडम मोशनमध्ये असतात, डिफरंट मॉलिक्यूल पजेस करतात डिफरंट व्हिलॉसिटीज. बरोबर आहे. सो आपण काय करतो, मग डिफरंट व्हिलॉसिटी पजेस करतात, त्यामुळं प्रत्येक मॉलिक्यूलचा स्पीड वेगळा आहे, म्हणून आपण ॲव्हरेज स्पीड फाइंड करतो. आता मॅथेमॅटिकली ॲव्हरेज व्हॅल्यू असते ती सगळ्यांसाठी कॉमन असते, पण याचा अर्थ असा नाही, म्हणजे जरी आपण ॲव्हरेज स्पीड फाइंड केला टिल देन इट डज नॉट मीन्स ईच अँड एव्हरी मॉलिक्यूल विल पजेस सेम स्पीड. बरोबर आहे. देर आर सम मॉलिक्यूल दे मे पजेस स्पीड मोर दॅन ॲव्हरेज स्पीड. देर आर सम मॉलिक्यूल दे मे पजेस स्पीड लेस दॅन ॲव्हरेज स्पीड. मी काय म्हणतो लक्षात आलं. ॲट गिवन टेम्परेचर गॅस मॉलिक्युल्स आर इन रँडम मोशन. दे पजेस डिफरंट स्पीड इन डिफरंट डिरेक्शन. सो वी फाइंड ॲव्हरेज स्पीड. जरी आपण ॲव्हरेज स्पीड फाइंड केला, इट डज नॉट मीन्स दॅट एव्हरी मॉलिक्यूल पजेस सेम स्पीड. मे बी सम मॉलिक्यूल पजेस स्पीड मोर दॅन ॲव्हरेज स्पीड, मे बी सम मॉलिक्यूल्स पजेस स्पीड लेस दॅन ॲव्हरेज स्पीड. Okay, so after lot of mathematical work and tedious mathematical calculation, Maxwell obtained result in a graphical form. Okay, मग त्यानं काय केलं होतं, नंबर ऑफ मॉलिक्यूल पजेसिंग स्पीड इन द रेंज V and V plus dV यांना प्लॉट केलं अगेन्स्ट V. ओके, dN upon dV म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्यूल पजेसिंग स्पीड इन द रेंज
व्ही टू व्ही प्लस डी व्ही, त्याला त्यानं प्लॉट केलं विथ रिस्पेक्ट टू व्ही, तर त्याचा ग्राफ असा आला. हे डी एन अपॉन डी व्ही, हे व्ही, तर त्याचा ग्राफचे रिझल्ट असे आले. हा आला आर एम एस स्पीड, हा आला ॲव्हरेज स्पीड, आणि हा आला मोस्ट प्रोबेबल स्पीड. सो ॲट गिवन टेम्परेचर RMS speed of gas molecule is more than average speed and most probable speed is less than average speed. But number of gas molecule possessing speed, more number of gas molecule will possess speed which is nothing but most probable speed. RMS speed हा मॅग्निट्यूडमध्ये जास्त आहे, पण तो पजेस करणारे नंबर ऑफ मॉलिक्यूल कसे आहेत, कंपॅरेटिव्हली स्मॉल आहेत. बघा, at given temperature RMS speed is more than average speed, पण हा स्पीड पजेस करणारे नंबर ऑफ मॉलिक्यूल कसे आहेत, कंपॅरेटिव्हली स्मॉल. ओके, ॲट गिवन टेम्परेचर मोस्ट प्रोबेबल स्पीड इज लेस दॅन ॲव्हरेज स्पीड, पण हा पजेस करणारे मॉलिक्यूल कंपॅरेटिव्हली कसे आहेत, जास्त आहेत. मग ॲव्हरेज स्पीड सी ॲव्हरेज इज इक्वल टू, आपण ऑलरेडी हा फॉर्म्युला स्टडी केला आहे, अंडर रूट 8RT upon pi m. Most probable speed under root 2RT upon capital M. ह्यालाच तुम्ही असं पण लिहू शकता, अंडर रूट 8KT अपॉन स्मॉल m. ह्याला तुम्ही लिहू शकता अंडर रूट 2KT अपॉन स्मॉल m, आणि VRMS अंडर रूट 3RT अपॉन m इज इक्वल टू अंडर रूट 3KT अपॉन स्मॉल m. ॲट गिवन टेम्परेचर VRMS is greater than V average is greater than V most probable. बरोबर आहे. बघा, RMS स्पीड ॲव्हरेजपेक्षा पण जास्त आहे आणि मोस्ट प्रोबेबल स्पीडपेक्षा पण जास्त आहे, म्हणजे अंडर रूट 3RT अपॉन m इज ग्रेटर दॅन अंडर रूट 2RT अपॉन m ग्रेटर दॅन अंडर रूट 8RT upon pi m greater than under root 2RT upon capital M. So हे आलं 1.73 RT upon M is greater than 1.6 RT upon M is greater than 1.41 RT upon M. Okay, so at given temperature RMS speed will be more than average speed which is more than most probable speed. तर हे एवढा सगळा फापट पसारा घ्यायचं कारण काय ते सांगतो. जर सपोज करा टेम्परेचर इन्क्रीज झालं तर हा ग्राफ असा ब्रॉड होतो. दिस इज T1, दिस इज T2, आणि कंडिशन आली T2 इज ग्रेटर दॅन T1. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर RMS स्पीड, ॲव्हरेज स्पीड आणि मोस्ट प्रोबेबल स्पीड ह्यांच्या व्हॅल्यू इन्क्रीज होतात, हा ग्राफ ब्रॉड होतो. तर हे होतं मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन ऑफ मॉलिक्युलर स्पीड. लक्षात आलं का? तर आता आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे, तो म्हणजे स्पेसिफिक हीट. हे आपण 11th ऑलरेडी स्टडी केलं आहे,
आता हे फक्त रिपीट करायचं आहे. सो स्पेसिफिक हीटला डिफाईन करतात अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स थ्रू युनिट डिग्री सेल्सिअस. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स थ्रू युनिट डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट. गॅस असतात त्यांना दोन स्पेसिफिक हीट असतात, सी पी आणि सी व्ही. हे आपण 11th स्टडी केलं आहे, हे पुन्हा पुन्हा मी रिपीट करणार नाही. गॅसला दोन स्पेसिफिक हीट कोणते असतात? स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर डिफाईन कसं करतात? अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस थ्रू युनिट डिग्री सेल्सिअस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सी व्हीला कसं डिफाईन करतात? अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ अ गॅस थ्रू युनिट डिग्री सेल्सिअस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, तर आता आपल्याला सी पी आणि सी व्ही मधलं रिलेशन स्टडी करायचं आहे. याला म्हणतात मेयर्स रिलेशन. ओके, आता बघा माझ्याकडे एक सिलेंडर आहे. अ सिलेंडर इज प्रोव्हाइडेड with frictionless piston. It encloses ideal gas whose initial pressure is P, volume is V and temperature is T. आता थर्मोडायनेमिकचा फर्स्ट लॉ आहे dq इज इक्वल टू du प्लस dw. दिस इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. हीट dq म्हणजे काय? एक्सटर्नल हीट सप्लाय. du म्हणजे इंटरनल चेंज इन इंटरनल एनर्जी आणि डी डब्ल्यू म्हणजे वर्क डन ड्युरिंग एक्सपान्शन प्रोसेस. केमिस्ट्रीमध्ये कदाचित ते उलटा असेल. तर डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आहे. डी क्यू म्हणजे काय? हीट सप्लाइड टू द गॅस. डी यू म्हणजे इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. डी डब्ल्यू म्हणजे वर्क डन. आता मी ह्या गॅसला हीट सप्लाय केली. ओके, हीट सप्लाय केली ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जर हीट सप्लाय केली असेल तर ऑब्व्हियसली एक्सपान्शन होणार नाही, म्हणजे वर्डन किती आलं? 0 आलं. म्हणजे डी क्यू इज इक्वल टू आलं डी यू. बरोबर आहे? मी काय म्हणतोय नीट लक्ष द्या. मी गॅसला हीट सप्लाय केली ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, सो ऑब्व्हियसली वर्डन ड्युरिंग एक्सपान्शन किती झालं? 0 झालं. मग डी क्यू इज इक्वल टू डी यू आलं. आता डी क्यू म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू टेम्परेचर. मग हे आलं सी व्ही इंटू डी टी इज इक्वल टू डी यू. इक्वेशन नंबर 1. आता सपोज करा मी गॅसला हीट सप्लाय केली ॲट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशरला जर हीट सप्लाय केली असेल तर त्या हीटचं काही पोर्शन यूज होईल टू इन्क्रीज इंटरनल एनर्जी अँड रिमेनिंग पोर्शन विल युटिलाइज to perform work during expansion process. Therefore Cp dt is equal to du plus dw. पण du म्हणजे काय? Cv dt. मग Cp dt इज इक्वल टू हे आलं Cv dt प्लस dw. ओके, therefore Cp dt minus Cv dt is equal to dw. आता वर्क डन ड्युरिंग प्रोसेस इज नथिंग बट पी डी व्ही. केमिस्ट्रीच्या थर्मोडायनेमिक्समध्ये तुम्हाला झालं असेल वर्क डन किती असतं? पी डी व्ही असतं. मग हे आलं Cp dt मायनस Cv dt इज इक्वल टू पी डी व्ही. आता पी व्ही इज इक्वल टू आर टी. देअरफॉर पी डी व्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतला इज इक्वल टू काय येणार? आर डी टी येणार. मग मला मिळालं सी पी डी टी मायनस सी व्ही डी टी इज इक्वल टू आर डी टी. म्हणजेच हे आलं सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर. आता हे रिलेशन केव्हा यूज करायचं? जर मास
ग्रॅममध्ये किंवा के जीमध्ये दिलं असेल आणि हीट जर जूलमध्ये दिली असेल तर, लक्षात आलं, हे रिलेशन केव्हा यूज करायचं, जर हीट जूलमध्ये दिली असेल तर. आता हीट जर कॅलरीमध्ये दिली असेल तर हे रिलेशन आलं सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर अपॉन जे. जे म्हणजे मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ हीट. सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर अपॉन 4.2. 4.2 म्हणजे मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ हीट. आता हीट जर सपोज करा मास जर मोलमध्ये दिलं असेल तर हे रिलेशन येणार एस पी मायनस एस व्ही इज इक्वल टू आर अपॉन एम जे. एम म्हणजे मॉलिक्युलर वेट. लक्षात आलं, जर मास मोलमध्ये दिलं असेल तर हे रिलेशन यूज करायचं. ठीक आहे. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेअरी ऑफ गॅस आपण पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी, आर एम एस व्हेलॉसिटी, बॉइल्स लॉ स्टडी केला, त्यानंतर मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन स्टडी केलं आणि हे मेयर्स रिलेशन स्टडी केलं. ठीक आहे, थांबूया.